श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेत आहोत धनु राशीच्या जातकांना जून 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्ही कोणकोणती कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या कामामध्ये यश, लाभ, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त होणार आहे आणि कोणत्या कार्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे, अशा सर्व संदर्भातली माहिती जाणून घेताना आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी. नक्कीच तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची धनुरास आहे. राशीपत्रिकेप्रमाणे आपण माहिती घेतोय, त्यामुळे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश गुरुदेव जे षष्ठातनं गोचर करतायत वृषभ राशीतनं, त्यामुळे या महिन्यात तुमची थोडीशी तब्येतीमध्ये स्थूलता वाढू शकते. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये मुखविकार उद्भवू शकतात किंवा थोडासा चेहऱ्यावर थकवा जाणवू शकतो. थोडाफार कामाची गती वाढली तर तो थकवा तुमच्या चेहऱ्यावर लगेच प्रकर्षाने दिसू शकतो. अशा पद्धतीने योग आहे. याबरोबरच तुम्हाला या महिन्यात व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने व्यक्तिमत्व उंचावण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. अर्थात तुम्ही बँक क्षेत्रामध्ये लोन विभागात काम करत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे. या महिन्यामध्ये षष्ठात आलेले गुरुदेव तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये गती वाढवतील, तुमच्याकडनं उत्तमरित्या कार्य करून घेतील किंवा लोनचे काम तुमच्याकडनं जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करून देतील. याबरोबरच तुम्ही जर मेडिकल क्षेत्रात कार्य करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. कारण रोगस्थानामध्ये जेव्हा गुरुदेव जातात त्यावेळेस तुम्हाला मेडिकल क्षेत्रात तुमचं जे कार्य असेल, अगदी तुम्ही नर्स असाल किंवा एखादे डॉक्टर असाल तर तुम्हाला या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना कामाची गती वाढवणं आणि कामामध्ये यश प्राप्त करून देणं, अशा पद्धतीने शुभ संकेत आणतात. लाभ प्राप्त करून देण्याची संधी प्राप्त करून देतात. अशा पद्धतीने योग आहेत. धनस्थानाची स्थिती पाहता या महिन्यामध्ये धनसंचय करण्याकडे तुमचा जास्तीत जास्त कल राहू शकतो आणि या शनी महाराजांच्या कृपेने कुटुंब सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होईल. तृतीय स्थानात गेलेले शनिदेव जे कुंभ राशीतनं गोचर करतायत ते तुम्हाला उत्तम प्रकारची साथ सोबत करतील कष्ट आणि कष्टातनं यश प्राप्त करून देण्यासाठी. परंतु तृतीय स्थान हे मंगळदेवांचं आहे आणि त्या स्थानामध्ये जेव्हा शनी महाराज गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये चढाओढ निर्माण करून देतात. तुमच्या कामामध्ये कनिष्ठ किंवा वरिष्ठ अधिकारी वर्ग हा थोडासा तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करून देण्यासाठी शनी महाराजांच्या कृपेने प्रवृत्त होतील आणि तुम्हाला त्रास देऊ शकतात, मानसिक तणाव निर्माण करून देऊ शकतात आणि त्या तणावाखाली तुम्हाला काम करावं लागणार आहे. अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे. त्याचबरोबर जे मीडिया क्षेत्रात कार्य करतात त्यांच्यासाठी मात्र शनिदेवांची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या कार्याचा गुणगौरव तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. याबरोबरच युट्यूबर जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये कामाची गती वाढवणं अतिशय महत्वाचं ठरू शकेल. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावर आपण वाहन वस्तूचं सौख्य आणि मातृसौख्य पाहतो. या दृष्टीने विचार केला तर चतुर्थेश गुरुदेव जे षष्ठातनं गोचर करतात तर तुम्हाला वाहन वस्तू घेण्यासाठी लागणारं कर्ज उपलब्ध होऊ शकेल लवकरात लवकर आणि तुम्हाला तुमच्या इच्छित अशी वास्तू प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा गुरुदेवांची विशेष कृपा. मातृसौख्याच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच मातृसौख्य तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं आहे. आईच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचे शुभ संकेत तुम्हाला आहेत. याबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावर आपण संततीचं सौख्य तर पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने आणि संततीच्या दृष्टीने सुद्धा या स्थानावर आपण माहिती घेत असतो. पंचमेश मंगळदेव जे पंचमातनच गोचर करतात हा अतिशय शुभ संकेत म्हणता येईल तुम्हाला शिक्षणासाठी. तुमच्या शिक्षणामध्ये मन लागणं, एकाग्रता वाढणं, शिक्षण जे अर्जित करताय त्या शिक्षणातनं मोठा लाभ प्राप्त करून घेणं असे अतिशय शुभ संकेताचा हा महिना ठरणार आहे. याबरोबर संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम म्हणता येईल. तुमच्या संततीकडनं एखादी शुभ वार्ता प्राप्त होणं, त्यांच्या आरोग्याविषयी किंवा शिक्षणाविषयी तुम्ही चिंतित असाल तर ती चिंता काळजी कमी होणं असे सुद्धा शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होतील. आणि प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर पंचमातच आहे आणि त्यावरती शनी महाराजांची तृतीय दृष्टी आहे. त्यामुळे थोडासा किरकोळ प्रमाणात वाद होऊ शकतो किंवा तुम्हाला समजून घेताना तुमचा प्रियकर किंवा प्रियसी कुठेतरी कमी पडतायत का असं सातत्याने वाटू शकतं. अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे. पण मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत. तुमचं नातं तुम्ही स्टेबल ठेवू शकता, स्थिर ठेवू शकता,
नात्याचा आनंद घेऊ शकता, त्या व्यक्तीला तुम्ही आनंद देऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा शुभ संकेताचा हा महिना आहे, कारण मंगळदेव पंचमातच आहे, त्यामुळे हे शुभ संकेत सुद्धा तुम्हाला प्राप्त होणारच आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 6वं घर, ज्यावरनं आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो, या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची उपस्थिती 12 जून पर्यंत तुम्हाला असणारी शुक्रदेव गुरुदेवांची युती तुम्हाला तुमच्या कार्याची गती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. अर्थात हा महिना खरेदी विक्री व्यावसायिक वर्गासाठी, बिल्डर क्षेत्रात व्यवसाय वर्गासाठी उत्तम म्हणता येईल. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे षष्ठातनं होत आहे. अर्थात सप्तमेश जेव्हा व्ययातनं गोचर करतो, 12व्या स्थानातनं गोचर करतो, त्यावेळेस तुम्हाला थोडासा तुमच्या जोडदारासंदर्भात साशंक किंवा त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या करिअरविषयी किंवा त्यांच्या नोकरी उद्योग व्यवसायाविषयी थोडासा मानसिक तणावाखाली आणतो, काळजी चिंतेमध्ये आणतो आणि खर्चावरचं नियंत्रण सुद्धा कमी करतो. म्हणजेच तुम्हाला खर्चाचं प्रमाण वाढण्याची योग तुमच्या जोडदारासाठी, काही खरेदी करण्याचे योग या महिन्यात आहेत. आणि याचबरोबर ज्यावेळेस सप्तमेश सप्तमातनं गोचर करण्यास सुरुवात करेल, अर्थात 14 तारखेनंतर तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्य प्राप्त होणं, त्यांच्या जीवनामध्ये एखादं चांगलं कार्य घडून येणं आणि त्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणं, त्यांच्या समवेत तुम्हाला जास्तीत सानिध्यात राहण्याचे योग येणं, एकमेकांना समजून घेण्याचे योग येणं, असे शुभ संकेताचा महिना सुद्धा 14 जून नंतर प्राप्त होत आहे. याचबरोबर या स्थानावरून आपण भागीदारीचे व्यवसाय सुद्धा पाहतो. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, जो भागीदारीमध्ये आहे, पार्टनरशिपमध्ये आहे, तो नक्कीच तुम्ही 14 जून नंतर करा. भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानावरून आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो आणि आपला भाग्योदय पाहतो, करिअरची संधी पाहतो. या सर्व दृष्टीने विचार केला असणारी रविदेवांची रास आणि रविदेवांचं गोचर हे षष्ठातनं होतंय आणि 15 तारखेनंतर रविदेवांचं गोचर सप्तमातनं होईल. अर्थात तुम्हाला चांगली योग्य संधीचा काळ हा 14 जून नंतर मोठ्या प्रमाणात आहे. नोकरी संदर्भात किंवा एखाद्या विवाह कार्यासंदर्भात विशेष काळजीचिंता होती तर नक्कीच ती काळजीचिंता सुद्धा दूर होऊ शकते 14 तारखेनंतर. शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होतील, शुभ वार्ता तुमच्या करणी पडेल आणि कुठलेही शुभ कार्य तुम्ही सुरुवात करत असाल तर त्या कार्याला गती प्राप्त होईल आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही या महिन्यात नक्कीच नामस्मरणाकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहात. तुमच्या गुरूंची किंवा तुमच्या कुलदेवतेचं जास्तीत जास्त नामस्मरण तुमच्याकडनं घडून येणार आहे. हे सुद्धा उत्तम ग्रहस्थिती म्हणता येईल. दशमस्थानाकडे वळूयात. दशमस्थानावरून आपण व्यापार उद्योग व्यवसाय पाहतो. या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास 14 जून नंतर तुमच्या व्यवसायात, कार्यास अतिशय उत्तम प्रकारची गती प्राप्त होईल. व्यवसाय उत्तम ठरेल. उत्तमरित्या तुमच्याकडनं व्यवसायासाठी लागणारं भांडवल म्हणा किंवा तुमच्या व्यवसायासाठी लागणारी नवीन संकल्पना, आयडिया तुम्हाला प्राप्त होतील आणि त्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमचा व्यवसाय उच्च लेवलला घेऊन जाऊ शकाल. अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे. संगणक क्षेत्र, रबर, कागद, कापड, प्लास्टिक या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना अतिशय उत्तम आहे. खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला हा महिना उत्तम आहे. कमिशन एजंटचे कुठलेही व्यापार तुम्ही करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम तुम्हाला साथ सोबत करेल, लाभ प्राप्तीकडे घेऊन जाईल. दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा शिक्षणासाठी किंवा विवाह कार्यासाठी खर्च होऊ शकतो. अर्थात हा सकारात्मक खर्च म्हणता येईल आणि तुमचा उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी या महिन्यात खर्चाचे योग आहेत. अर्थात हाही सकारात्मकच खर्च होईल, इन्व्हेस्टमेंटच होणार आहे. याबरोबरच आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमचं कार्य अतिशय उत्तम प्रकारचं होऊ शकतं. प्रत्येक कार्यामध्ये यश संपादन होऊ शकतं. यासाठी काय करायचंय, 6वा गुरु सुरू आहे. विवाहाच्या कार्याला गती प्राप्त व्हावी आणि याचबरोबर प्रत्येक कार्यामध्ये सुयश प्राप्त व्हावं यासाठी दत्त महाराजांची उपासना संपूर्ण महिनाभर करायची आहे. आणि याबरोबर शनिदेवांची तृतीय दृष्टी पंचम स्थानावर आहे. त्यामुळे तुमच्या संतती संदर्भात, शिक्षणासंदर्भात आणि प्रेम प्रणयासंदर्भात कुठल्याही प्रकारचे अडथळे अडचणी नको येऊ यासाठी मारुती स्तोत्र वाचन दररोज किंवा दर शनिवारी शक्य झाल्यास करायचं आहे. यामुळे सुद्धा उत्तम प्रकारचं तुमचं शिक्षणाचं कार्य पूर्ण होणार आहे. याबरोबरच तुम्हाला भाग्योदय
आणि करिअरची संधी प्राप्त होण्यासाठी स्थानाचे अधिपती रविदेव हे 14 जून पर्यंत षष्ठातनं गोचर करतायत. त्यामुळे अडथळे अडचणी निर्माण होतील. तर त्या अडथळे अडचणी निर्माण होऊ नयेत, प्रत्येक कार्य उत्तमरित्या पूर्ण व्हावं यासाठी रविदेवांची सुद्धा उपासना म्हणजेच दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण महिनाभर उपासनेत राहिलात आणि तुमचं कार्य अगदी प्रामाणिकपणे उत्तमरित्या सुरू केलं तर तुम्हाला नक्कीच यश संपादन करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा होईल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रगती सुद्धा उत्तमरित्या होऊ शकेल. तर आज आपण जून 2024 धनुराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसा राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यातनं तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की तुम्ही मला संपर्क करा. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटणारच आहे अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.